12 नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. निवडणुका होऊ देत नाही असा आरोप केला. मला एक तुम्ही सांगा, म्हणजे बहिष्कार टाकणं म्हणजे हा लोकशाहीची थट्टा आहे. तुम्हाला जो मताचा अधिकार लोकांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेत. म्हणजे तिथं अभिषेक देशमुख हे राज्याचे आता राष्ट्रवादीचे हे उपाध्यक्ष आहेत, युवा मोर्चाचे ते उपाध्यक्ष आहेत, तिथं जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील होते आणि हे सगळे महायुतीचे नेते असताना त्यांनी बहिष्कार टाकणं म्हणजे ही भाजपाला मदत करणं, ही अंदर की बात आहे. इथली आघाडी हमारे साथ दिला. तुम्ही एक तिथे एक राजकीय डाव टाकला. तुम्ही तुमच्या विरोधात तो डाव होता आणि तुम्ही त्याला प्रतिसाद डावानेच दिलेला आहे. नाही, बरोबर आहे. बघा, आता चाळीसगावच्या लोकांनी जी 12 लोक जी भाजपाची नव्हती ती 13 लोक तिकडे निवडून आली. त्यांचा एकाने इकडे आला म्हणजे मत टाकलं असेल असा आम्हाला अंदाज आहे. आणि जी 12 लोक होती ही राष्ट्रवादीची आणि उबाटाची होती. त्यातले नगरसेवक काही उबाटाचे होते, काही राष्ट्रवादीचे होते. त्यांनी अधिकृत पक्षाचं ते काम करतायत. त्यांनी ज्यावेळेस मतावर बहिष्कार टाकला हा भाजपालाच फायदा झाला. त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की कोण लोक कशी अप्रत्यक्ष कोणाला मदतीसाठी पुढे येत आहेत. 40गावचा पण तोच भाग झाला की माझी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती का नाही होती हा भाग बाजूला सोडा, पण त्यांनी मतदान न केल्यामुळे आम्हालाच फायदा झाला. त्याच्यामुळे आम्ही जे 96% मतं घेतली अजून 2% कमी होत होती. जर तिथल्या 40गावच्या 12 नगरसेवकांनी मतं टाकली असती तर ही मतं आता याच्या पारडात गेली असती उबाटाला, शरद तायडेंना, आणि त्यांची मतं 24 झाली असती. म्हणजे जो विनिंग जो मार्जिन होता तो आमचा कमी झाला असता. जो मार्जिन आम्हाला वाढवता आला स्ट्रॅटेजी म्हणून ते बरोबर होतं. कदाचित त्यांना त्यांच्यातल्या काही लोकांना काय वाटलं असेल, परंतु 100% ही मतं न देणं हे भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीसाठी फायद्याचंच राहिलं. 100% राजकारणात राजकीय खेळी कराव्याच लागतात. ही मतं आपल्याला मिळत नसतील, ती मतं जर थांबून जर फायदा होत असेल तर ती मतं थांबलीत, कोणाला काही वाटू द्या. परंतु आता मी बोलत नाही, योग्य वेळ आल्यावर त्याच्यावर कधीतरी बोलेन. शरद तायडेंनी बहिष्कार टाकून त्यांनी मुंबईला सुरुवातीला आता शरद तायडेंच्या विषयावर मी काही बोलू शकत नाही. ते मला असं वाटतं की नंदकिशोर महाजन यांचा हा जो मोठा जो विजय झाला आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीच्या सर्व नेत्यांनी सांघिक काम केलं, एकत्र काम केलं आणि त्याचाच परिणाम ही महायुती ही एक राहिली. त्याच्यामुळे हा विजय अभेद्य राहिला आणि जवळजवळ 96% मतं महाराष्ट्रातला सर्वात मोठा लीड हा जळगावचा त्या माध्यमातून राहिला. गोकुळ गीतेच्या संदर्भात मी एकच तुम्हाला सांगेल की दराडेंवरची नाराजी तिथं आम्हाला त्याचा फटका बसला. महायुती म्हणून आम्ही कुठेतरी सगळे एक होतो, परंतु तिथं दराडेंवरची मोठी नाराजी होती, त्याचाच फटका बसला, दुसरं काही कारण नाही. महापालिकेनंतर विधान परिषदेच्या समन्वयाची जबाबदारी आपल्याला होती. 100% मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून समन्वय करण्याचं, आमदार म्हणून मला जी पक्षाने जबाबदारी दिली मी पक्ष नेतृत्वाचा आभार मानेलच, परंतु पूर्ण वेळ देणे त्या मिशन मध्ये ज्याला म्हणतो की डिवोशन देऊन झोकून देणे हा माझा मूळचा स्वभाव आहे. मी सर्वांना समन्वयाचं काम केलं. मी काय एकटा म्हणून नाही, आमची सगळी टीमच होती, सगळे आमदार यामध्ये होते, सगळे मंत्री महोदय होते, आमचे जिल्हा अध्यक्ष होते, जिल्हा प्रमुख होते. हा टीम म्हणून हा निकाल आहे. हा एकटा असं मी केलं असं म्हणताच येऊ शकत नाही. हा टीमचा आउटपुट आहे असं मला वाटतं. निश्चित आता बघा, आता आम्ही राजकारण करायला बसलो. महाविकास आघाडीचे मतं फुटलीच पाहिजे याचं प्लॅनिंग आमच्याकडे होतं आणि त्यात आम्ही 100% यशस्वी झालो. महाविकास आघाडीची जवळजवळ त्यांची एकूण जी मतं होती त्यातली 80% मतं फुटताना दिसली आहेत. महाविकास आघाडीमध्ये कुठेही एक वाक्यता नव्हती. अगदी नेत्यांनी देखील या निवडणुकीवर पाठ फिरवली आणि अप्रत्यक्षाचा भाजपाला फायदा झाला. हा एक स्ट्रॅटेजीचा भाग होता, ती स्ट्रॅटेजी आखली आणि ती आता अंमलात येताना आम्हाला दिसली. त्याचा योग्य फायदा हा आम्हाला महायुतीला झाला.
रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स, आपके हर खुशी के मौके पर एक बार जरूर संपर्क करें। सभी कामों में माहिर और अच्छी क्वालिटी, यही हमारी पहचान है। स्पेशल मंडप डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, बलून डेकोरेशन, लाइट डेकोरेशन, नाइट इवेंट और जो आप चाहे। रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स कॉन्टैक्ट और व्हाट्सएप नंबर है 9850734479 और 8180024510 और 7709123138। पता है सालार नगर सुन्नी मस्जिद के पास, जलगांव।